दशक पाचवा, समास दुसरा. गुरुलक्षण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात यामक करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी समर्थ आपल्याला दोघांचा गुरुशिष्य संबंध सांगतायत. आणि गुरुशिष्य संबंध सांगत असताना पहिल्यांदा आपली मती स्थिर झाली आहे असं गृहीत धरायचं आहे की पहिल्यांदा गुरु कोण, भगवंत कोण, ईश्वर कोण, आणि त्यानंतर थोडीशी कल्पना आपण कोण किंवा आपलं कार्य काय, आपण जन्माला कशा करता आलो, ह्या महत्त्वाच्या बाबींकडे जेव्हा आपलं लक्ष जातं तेव्हा त्याला साधक म्हणायला हरकत नाही. साधक म्हणजे स्वतःचा शोध घेणारा असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या ठिकाणी तेव्हा शिष्याचा गुरूंचा जो आपल्या जीवनातलं स्थान आहे गुरूंचं ते अढळ आहे. जसं एखादी गोष्ट आपण शिकतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला शिक्षक लागतात. शिक्षकांच्या शिवाय आपण कोणती गोष्ट अशी शिकू शकत नाही, कारण सांगणारे मार्गदर्शक असे शिक्षक असतात आणि मग त्या विषयामध्ये आपल्याला प्रावीण्य किंवा आपण ते गोष्ट शिकतो. तसं आता या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरूंचं स्थान आणि आध्यात्मिक क्षेत्र, आता आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा स्वतःचं ज्ञान मिळवायचं आहे की नाही आपल्याला. त्यामुळे आयुष्याचं अंतिम ध्येय आहे आणि आयुष्याचं अंतिम आणि महत्त्वाचं आणि कल्याणाचं हे सगळं ध्येय असल्यामुळे आता गुरूंनाच जर इतका मान होता, शिष्यांना गुरूंना म्हणजे शिक्षकांना इतका मान होता, आपण देतच होतो. कारण शिक्षक एखादी गोष्ट जेव्हा शिकवतात तेव्हा आपल्याला किती आवडतात ते असं आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा की बापरे यांना किती माहिती आहे. खरं म्हणजे त्याचे ते तज्ज्ञ असतात, त्यांनी त्याच्यासाठी वयाचे 20-25 वर्ष घालवलेले असतात.
त्यामुळे त्यांना ते ज्ञान आलेलं असतं, त्यांना त्यांचा अनुभव असतो, तेव्हा ते बोलतात. पण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्यापुढे तेव्हा ते बोलतात, तेव्हा सगळे विद्यार्थी असे आश्चर्यचकितून त्यांच्याकडे बघत असतात की आपल्या लक्षात राहत नाही, हे कसं सांगतात. कारण त्यांचं वय लहान असतं आणि शिक्षक मोठे असतात, अनुभवी असतात, शिकलेले असतात. पण विद्यार्थ्यांना नेहमी मनात आदर असतो. अगदी आदराने बघतात विद्यार्थी त्यांच्याकडे की यांच्यासारखं मला कधी करता येईल. आता आमचे एक शिक्षक होते गणिताचे, ते सारखे असं म्हणायचे, आता मी हे शिकवतो, बाकी पुढचं जे आहे ना ते तुम्हाला MScला असणार आहे. मी मनात विचार करायचा, प्रत्येकजण MScला जाणार आहे का? नाही करणार. कदाचित गणितामध्ये MSc करणार नाही, मग आम्हाला ते कधीच कळणार नाही. त्यापेक्षा थोडंसं काय असेल ना सांगून द्या ना आम्हाला. प्रत्यक्ष 10वीचंच आपल्याला नीट येत नाही. आपल्याला नीट आपली ही जी चंचलता आहे, अस्थिरता ही पूर्वीपासून आहे. आपल्याला हे 10वीचं नीट करता येत नाही. त्यांनी एक शब्द म्हटला की हे सगळं की नाही, आता याच्या पुढचं आपल्याला MScला शिकायचं आहे, आता इथे आपण थांबतोय, असं म्हटल्याबरोबर MScला काय असेल, पुढे जाऊन या गणितामध्ये काय असेल, आत्ताच एवढं कठीण आहे, आत्ताच असं आहे, तर पुढे काय असेल. हे सगळे जे प्रश्न निर्माण होतात आणि हे सगळं आपल्या शिक्षकांना माहिती आहे. हे जेव्हा कळतं, त्याच्यावरची जी कमांड आहे त्यांची बोलण्याची, त्याचा जो आदर निर्माण होतो की नाही, तोच आदर आता त्यापेक्षा अधिक वृद्धिंगत होणार आहे. कारण ते ज्ञान आपलं जो आहे, जे काही आपल्याला शिकायचं आहे आयुष्यात, एकदा जे ठरवलं आहे ते शिकलेलं आहे, ज्ञान आपल्याजवळ आहे. आणि त्या ज्ञानातला जो आदर, जो मनातला आदर आहे, तो पण आदर आहेच. कारण की काहीतरी शिकवत आहे कोणीतरी, ते मला खूप आवश्यक आहे आणि त्यात माझा रुची आहे. आधीपर्यंतच्या शिक्षणात तरी एक वेळ आपली रुची असेल किंवा नसेल, कारण कधीतरी आपल्याला काहीतरी गोष्टी, निर्णय आपल्या मनाविरुद्ध घ्यावे लागतात. पण या ठिकाणी तर आपण स्वतःहून आलो आहे, आपण स्वतःहून त्याकडे आपण आकर्षिले गेलो आहे. हा आकर्षणाचा सिद्धांत आहे. आपणहून भक्त त्या ठिकाणी आलो. मीराबाईंना कुणी बोलवलं? मीराबाई ज्या धावत गेल्या कृष्णाकडे, त्यांना अडवणारं कोणी नव्हतं आणि ते स्वतःहून धावत असल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी आपोआप बाजूला पडल्या. कितीही त्रास झाला, कितीही कष्ट झाले, काहीही झालं तरी त्याचा परिणामच त्यांच्यावर होत नव्हता, कारण त्यांच्या मनाने ठरवलं होतं. मग असं जेव्हा मनाचा निर्णय होतो, तेव्हाचे जे सद्गुरू पुढे दिसत असतील किंवा तेव्हाचं जे मार्गदर्शन असेल, ते शिष्याला किती आकर्षक असेल सांगा. ते शिष्यासाठी किती आकर्षक असेल. कारण आकर्षण हे आपल्या मनाचा स्वभाव आहे. कशाकडे तरी आकर्षित होणे, नतमस्तक होणे, शरण जाणे आणि मग आपल्याला आत्मसमाधान मिळणे, हे सगळे स्वाभाविक गुण आहेत. मग असं हे जे गुरु शिष्य नातं आहे, हे नातं सांगत असताना त्यांनी कसे गुरु असावे, कोणते गुरु असतात, जे आपल्याला गुरु वाटतात ते प्रत्यक्षात गुरु नसतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला समर्थांनी कितीतरी वेळा आणि आपल्याला किती वेळ लागला हे बोलत असताना हे त्यांनी अगदी व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून उजळणी करून करून का होईना पण प्रत्येक गोष्टीकडे लक्ष जाईल. माझ्या या शिष्यानी काहीतरी गोष्ट पूर्ण करण्याच्या मागे न लागता जी गोष्ट केली ती समजून घेतली ना, त्या ठिकाणी त्याला आनंदाची प्राप्ती होईल असं निश्चित समर्थांना वाटत असेल. म्हणून त्यांनी पुन्हा 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 ती गोष्ट सांगितली. आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकण्याची सवय असते, तेच गोष्ट त्यांनी केलं. कधी कठीण वेदांत सांगून जातात आणि लागलीच 10 उदाहरणं देतात, दृष्टांत देतात, की जेणेकरून त्या गोष्टीतून आपल्याला कठीण गोष्टसुद्धा समजेल. अशा पद्धतीने त्यांनी हळूहळू आपल्याला गुरुची महिमा पटवला आहे. गुरुचा महिमा काय, आपल्या जीवनामध्ये गुरूंचं स्थान. आता सद्गुरू वर्णवेना, आता या शब्दाला अतिशय महत्त्व आहे. आपल्याला वाटतं आता न कशी सुरुवात झाली, अथातो ब्रह्मजिज्ञासा, आता पुढे मी बोलणार आहे ब्रह्मजिज्ञासेबद्दल असं जेव्हा म्हणतात, तेव्हा आताला इतकं काय महत्त्व आहे. आता म्हणजे सगळी परिस्थिती अनुकूल झाली, सगळी परिस्थिती अनुकूल झाली तेव्हा म्हणजे मला गुरु समजले, मला गुरूंबद्दल आकर्षण निर्माण झालं, मी पण शिष्य व्हायचा प्रयत्न केला. असं जेव्हा गुरु शिष्य जोडी अशी मनाने तयार होते, तेव्हा त्याला आता म्हटलंय, आता सद्गुरू वर्णवेना. मग अशी जेव्हा शिष्याची अवस्था असेल तेव्हा खरंच त्याला वर्णन करता येईल का. मग समर्थांना तेच म्हणायचं आहे की शब्दामधलं अंतर कमी झालं म्हणजे शिष्य माझा झाला, शब्दांची गरज पडणार नाही. आणि अशा पद्धतीने जर तो एकरूप भावनेनी स्वतःहून सहजपणे जर त्या गोष्टी केल्या, तर त्या नात्याला ते जे ऋणानुबंध आहेत ना, ते पूर्वजन्मीचे ऋणानुबंध उफाळून आले असं म्हणायला हरकत नाही. दोघांनाही अत्यानंद होतो. कारण गुरुला जितका, शिष्याला जितका आनंद आहे त्याच्यापेक्षा अधिक गुरुला होतो. कारण माझे प्रयत्न आधीपासून सुरू होते, एखादा माझ्याकडे वळला ह्याचं त्यांना ज्ञान आहे, एखादा आला की माझ्याकडे वळला ह्याचं कल्याण आता निश्चित होणार आहे याचं ज्ञान त्यांना असल्यामुळे ते खूप खुश होतात. आणि समर्थांनी तर म्हटलंच होतं
की जेव्हा जेव्हा परमेश्वर जीवाला निर्माण करतो त्यावेळी त्याला एक आशा असते की हा तरी जीव माझ्याकडे वळेल आणि मग तो कृतकृत्य होईल, मला माझा भक्त मिळेल, याची व्यवस्था भगवंतांनी केलेली असते. आपण त्याकडे जर लक्ष दिलं तर ही गुरुशिष्य परंपरेतूनच आपल्याला ही भगवत प्राप्ती म्हणजेच आत्मप्राप्ती होऊ शकते. इथपर्यंत आपली गुरुशिष्य परंपरा किंवा गुरुशिष्य नातं हे नातं ऋणानुबंधाचं आहे. बाकी सगळे नाते संपणारे आहे, तत्व संपत नाही. एक अष्टानुभूती नावाचं एक काहीतरी फेसबुक पेज आहे, काय नाव आहे त्याचं आता आठवत नाही. त्या ठिकाणी इतके 4च ओळी रोज तो व्यक्ती पाठवतो, इतक्या सुंदर असतात त्या ओळी की कमालीच्या आकर्षक असतात. की ह्या जो कोणी लिहित असेल तो व्यक्ती पण माहिती नाही, पण फक्त 4 ओळी लिहितो आणि त्या 4 ओळीतून तो दिवसभराचा चिंतनाचा विषय बनतो. म्हणजे स्वतःला त्याला ज्ञान असेल, बघा हे तत्व आहे. कारण तत्व सद्गुरूंचं जे तत्व आहे ना ते कुठल्या ना कुठल्या रूपात कार्य करत असतं. मग ती जी व्यक्ती डोळ्यासमोर न येता सुद्धा ते तत्वज्ञान बरोबर डोळ्यासमोर येतं, दिवसभर चिंतनाला तो विषय मिळतो. असं ते आत्मानुभूती नावाचं जे एक पेज आहे त्या ठिकाणी ते निळ्या अक्षरात लिहितात आणि अक्षरशः वाट बघतात सगळेजण की आज त्यांचं काय चिंतन आहे. म्हणजे त्यांनी केलेलं चिंतन ते टाकतात, त्यावरती बाकीचे लोक विचार करतात. मग हे तत्व कुठून आहे? हा ऋणानुबंध. ती व्यक्ती आपल्याला ओळखत नाही, आपण त्यांना ओळखत नाही, पण दोघांना आनंद होतो आहे. हे कार्य कोणाचं आहे? हे जे तत्व आहे हे गुरुतत्व आहे आणि गुरुतत्व एकमेकांना जोडून देतं. असा अनुभव तर आपण प्रत्यक्ष सत्संगामध्ये घेत असतो. असे जे तत्व जोडल्या जातात, असे जे लोक जोडल्या जातात, ज्यांचे ऋणानुबंध एकत्र येतात, ते सगळी गुरुची कृपा असते. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य अद्भुत सिद्धीचे नियोगे. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त विरक्त विरक्ती. आता विरक्तीला आता काय झालं आहे, थोडंसं एक सीमारेषा आली आहे. म्हणजे आता ते म्हणतात आहे सगळे जे नवीन लोक जे म्हणतात, म्हणजे यावरती आपण विचार करायला पाहिजे. ते म्हणतात सगळं सोडायचं नाही, काहीही न सोडता सुद्धा आपल्याला भगवत प्राप्ती होते. पण काहीही न सोडता आपल्याला भगवत प्राप्ती होते, पण त्याच्यातच जे रममाण होतात त्यांना कशी भगवत प्राप्ती होईल? काही सोडलं नाही आणि रमले सुद्धा, हा विवेक नसेल तर. म्हणजे सगळं समजतंय, कथावाचन करतायत, भागवताचं पारायण आहे, पूर्वपुण्यही आहे, सगळं काही आहे, पण ती सीमारेषा जी आहे ना ती समजत नसेल तर आहे असावं नसावं का? ऐश्वर्य भगवंताजवळही होतं, पण सांभाळण्याची ती पात्रता पाहिजे. तसं म्हणतात प्रत्येक गोष्टीची पात्रता असल्याशिवाय ती गोष्ट आपल्याला पचतच नाही. एखादा रोगी आहे, आपण जे खातो ते रोग्याला देता येत नाही, त्याची पात्रताच नसते, पचूच शकत नाही त्याला. भगवंत प्रगटही झाले, आपल्याला कसं पटणार? अर्जुनाने सुद्धा भगवंतांना म्हटलंय, तुम्ही की नाही पुन्हा आपले साधे दोन हात असलेले पुन्हा त्या रूपामध्ये या. मी नाही बघू शकत तुम्हाला, एक क्षणाचा आनंद झाला, पुन्हा मी हे सगळं बघू शकत नाही. एवढी पात्रता प्रत्येकामध्ये नसते. मग ऐश्वर्य भोगणे आणि ऐश्वर्य असून विरक्त असणे ही अतिशय वेगळी गोष्ट आहे, जी जनक राजाची आहे. मग जनक राजा एवढा राजा असून सुद्धा तो विरक्त होता असं म्हणायला हरकत नाही. मग त्याचं उदाहरण विरक्तीसाठी देतात, म्हणजे तो ऐश्वर्य भोगत नव्हता असं नाही. आता सध्या छत्र चामरं घेतलेलं जे आपण पीठाला गेलो होतो, माणिकनगरला जी गेली, इतकं अफाट चांदी, अफाट सोनं, हिऱ्या माणक्यांपासून त्यांच्याजवळ सगळं आहे. पण त्यांचं म्हणणं, आमची गादी ही जी परंपरा आहे ती रिक्त आहे, त्या ठिकाणी कोणी बसत नाही आणि एक दिवस जे बघतात त्याला दरबार म्हणतात आणि तो जिथे व्यक्ती जातो हा किती मोठेपणा आहे मनाचं, ही विरक्ती मला जाणवली. आणि जाणवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. इतकी भांडी आहेत चांदीची की म्हणजे आयुष्यात कधी बघितली नसेल सर्वसाधारण व्यक्तींनी. मोठी मोठी गंगाळं, कशाला? पालखी, ज्यातून शंकराचार्य आले ती पालखी पूर्ण चांदीची, त्याला माणकं लावलेली अशी ही, आणि त्यांना स्वतः आपले माणिक प्रभू उचलतायत. म्हणजे काय ते ऐश्वर्य आहे ते शंकराचार्यांचं आणि प्रभूंचं सुद्धा. मग हे ऐश्वर्य नाही का? तिरुपती बालाजीचं ऐश्वर्य नाही का? आहे. पण ते भोगत असताना जे रमतात, ती गादी रिक्त आहे म्हणतात. आता हे बोलण्याचा उद्देश हा बघा, विरक्ती कशी असते. ही एवढी मोठी गादी, हे एवढं मोठं सगळं सामर्थ्य आहे, सगळं ऐश्वर्य आहे, पण येणाऱ्या भक्ताला म्हणणार नाही की तुम्ही फक्त माझीच उपासना करा, तुम्ही फक्त मी सांगतो तेच म्हणा, भजन आवडलं आमचं तर म्हणा, नाही आवडलं तुम्ही तुमच्या सद्गुरूंची उपासना करत इथे बसा. ही विरक्ती आहे. दिसते का कुठे? आता विचार करा, कुठेतरी कोणत्याही देवस्थानी ही विरक्ती दिसते?
जिथे जाऊ तिथे फक्त माझं म्हणा. काय करत होता, याचा फायदा झाला का तुम्हाला? आम्ही सांगितलंय की आमचा फायदा झाला, तरी ते सगळं सोडा, आम्ही सांगतो ते करा म्हणतात की नाही बघा. आता इस्कॉन टेम्पल कुठून आलंय माहीत नाही, की ज्या ठिकाणी आपल्या भगवद्गीतेचा नुसता वापर करून घेत आहेत आणि ते इस्कॉनवाले रस्त्यात भेटतात आणि प्रत्येकाच्या गळी उतरवतात, हिप्नोटाईज करतात. हे हिप्नॉटिझम आणि आकर्षणाचा सिद्धांत हे अगदी वेगळे भाग आहेत. आकर्षण मनापासून, हृदयापासून डोळ्यात पाणी येत आहे. डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर जे आपण आकर्षित होतो ते आकर्षणाच्या सिद्धांतानुसार आहे. आणि जबरदस्ती डोक्याला ताण देऊन, डोक्याला बुद्धीला भ्रमित करून जर कोणी कोणाला ओढत असेल तर ते हिप्नॉटिझम आहे, खोटेपण आहे, ढोंगी आहे. मग या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या सद्गुरूंचं भजन करा. ऐश्वर एवढं असून ही विरक्ती मनाची बघा किती आहे. एकाही व्यक्तीने कुणालाही कोणत्याही प्रकारचं दान करा असे शब्दसुद्धा ठिकाणी 15 दिवस फुकट खाऊन निघाले नाही. सगळी व्यवस्था आमची. याचा अर्थ आम्ही व्यवस्थेत रमायला पाहिजे का? मग जाताना प्रभू म्हणाले, तुम्ही व्यवस्थेत रमाल का? तुम्हाला हे सगळं इथून घेऊन जायचं आहे का माझ्याकडे, जे तुम्हाला व्यवस्था मिळाली? घरी नसेल एवढा मोठा आम्हाला मोठं बाथरूम होतं, जे आपण घरीसुद्धा अनुभव घेणार नाही. उठा, आरामशीर उठा, तुम्हाला जे पाहिजे ते करा. हे करत असताना लक्ष प्रभूकडे ठेवा. हेच ते प्रत्येक वेळी शिकवतात. आमची गादी रिकामी आहे तिथे मला ठेवा, आमच्या प्रभूंना ठेवा, तुमच्या रामदासांना ठेवा, आणखी कोणाला ठेवा, फक्त भजन करा. 8-10 दिवस जे राहतील नुसतं नामात राहा, दुसरं कोणतीही गोष्ट तुम्ही करू नका. ही विरक्ती आहे. मग अशा विरक्तीची जी सीमारेषा आहे, ही जी लक्ष्मण रेषा आहे, ती समजायला पाहिजे. आजकालचे कथावाचक जे पैसा मागतात आणि त्यातून ते स्वतः उपभोगतात, तेव्हा ही विरक्ती म्हणता येईल का? ऐश्वर उपभोगावं पण मन त्यात नसावं, ही जी सीमारेषा आहे ती जर सापडली तर तो भक्त विरक्त आहे. नाही तर प्रत्येकाने ज्ञानी लोकांना कपडे नकोत का चांगले चांगले? ज्ञानी लोकांना विमान नको का? ते कशाला 12 तासाचा प्रवास करून जातील? त्यांना जर 10 तास तिथे 10 दिवस जर त्यांना बोलायचं आहे, का बरं ते प्रवास करतील रेल्वेचा? करायलाच पाहिजे विमानाने त्यांनी. पण त्यामध्ये ते किती रमतात, कशासाठी त्याचा उपयोग करतात त्या विमान प्रवासाचा, या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. असं जर कोणी दिसलं तर समर्थ म्हणतात तो विरक्त आहे. ज्या ठिकाणी कर्तव्यबुद्धीने काहीतरी काम करायचं आहे आणि ज्ञान खरंच मनापासून देण्याचं काम करायचं आहे, ज्या ठिकाणी कुठेही स्वार्थ दिसायला नको, असं हे गुरु लक्षण. मग गुरूंना सुद्धा लक्षण आहे. म्हणजे गुरु कसला असला पाहिजे, आणि या गुरुचाच आजकाल गैरफायदा घेतात आणि असे सगळे गुरु जेलमध्ये जाऊन बसलेले आपण बघतो. इतके मूर्ख आपण आहोत. असं समर्थांना बिलकुल अपेक्षित नाही. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत. असे जे विरक्त आणि भक्त असतात ते सादृश्य भगवंत, ते जणू काही भगवंतच आहे. चालते बोलते अवतार घेतलेले भगवंत आहेत. ज्ञानेश्वरांना ज्यांनी कोणी ज्ञानेश्वरांचा अवतार म्हणतो, त्यांची जी ज्ञानेश्वरी बघतो, तो भगवंताचा अवतार आहे. काहीतरी अवतार म्हणजे आपल्यामध्ये तो गुण असल्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. लता मंगेशकर सरस्वतीचा अवतार म्हणायला काय हरकत आहे? कारण सरस्वतीची जे सगळे गुण ऐश्वर आणि जो काही तिचा गुण आहे, कला आहे, ती कला इतर खरंच दुर्मिळ आहे. मग त्या ठिकाणी सरस्वतीचा अवतार नाही का? मग हे आपण डोळ्यांनी बघतोय ना. म्हणजे हे जे अवतार आहेत ते चालते बोलते भगवंत आहेत. भगवंत म्हणजे वेगळा काय? आपल्यातला सद्गुण सुद्धा भगवंताचाच गुण आहे. मग आपल्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. जर सद्गुण असतील तर त्याच्या गुणांमधले जे कुठे गुण दिसतील ते सगळे भगवंत आहेत. आणि असे पूर्वी ज्ञाते म्हणजे ज्यांना ज्ञान आहे. आता आपल्याला ज्ञानावर भरपूर चर्चा झाली की ज्ञान म्हणजे कोणतं? आत्मकल्याणाचं. ज्ञान म्हणजे कोणतं? ब्रह्माचं. हे सगळं ज्ञान ज्यांना आहे ते असे होते, ते ज्यांना होतं ते सगळ्यांना चालता बोलतं भगवंत म्हणायला हरकत नाही. चालते बोलते भगवंत आपल्यासाठीच अवतार घेतात. याच्यावरती आता खरंच ठाम विश्वास बसायला पाहिजे. मग भगवंत किती उदार आहे, भगवंत दयानिधी आहे, भगवंत कृपाळू आहे हे कळायला काही हरकत नाही. काय गरज आहे त्यांना आपल्यासाठी कष्ट करायची? संतांना त्यांना त्यांचं जीवन जगता आलं असतं ना. पण त्यांचा प्रत्येक कण आणि कण भक्तासाठी, एका जीवाच्या कल्याणासाठी त्यांनी घालवला आहे. मग त्यांना भगवंत म्हणायला काय हरकत आहे? ते भगवंताचा चालता बोलता देहरूपी अवतार आहेत. मग आणि सामर्थ्यही अद्भुत आहे. त्यांचं सामर्थ्य अद्भुत आहे. आता जसं सूर्याच्या किरणाने सूर्यफूल जर वळू शकतं तिकडे, म्हणजे आपण अगदी बघण्यासारख्या गोष्टी आहेत या सगळ्या. समुद्र, पूर्ण चंद्र आला आकाशामध्ये की समुद्राला भरती येते. हे कसं चालतं सगळं? हे जेव्हा दुपारच्या वेळी 12 वाजता ऊन आलंय, सूर्य अगदी माथ्यावर आला,
सूर्यफुलाकडे बघा, तो सारखा त्याच्याकडे त्याची दृष्टी जाते, हे आपण बघतोय, सगळं बघतोय. मग ते सामर्थ्य कुणाचं आहे? हे सगळं खेचण्याचं सामर्थ्य कुणाचं आहे? म्हणजे सूर्यफुलाचं कामच ते आहे की सूर्यनारायणाकडे बघणे, तेवढा तो गुण आहे त्याच्यामध्ये. तो चालता बोलता भगवंत आहे. मग म्हणजे त्यांनी म्हणलं ना, देव डोलतो उंच पिकातून. कसा डोलतो? असा डोलतो. कारण तो दुसरं कोणतंही झाड करत नाही, पण तो बाकी सूर्यनारायणाकडे वळतो. सूर्यनारायण जिकडे जातो तिकडे त्याची मान जाते, आणि मग तो गेल्यानंतर त्याची मान खाली जाते. हे सगळं आपण बघतो. त्याला कुणी शिकवलं? हे सामर्थ्य कशाचं? ही सगळी जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी देणारे समर्थ आहेत. दृष्टी देणारे समर्थ सद्गुरू आहेत. मग ही जी दृष्टी देतात, मग ती दृष्टी कुणामुळे मिळाली? ही सगळी लीला कुणाची आहे? ही सगळी लीला त्या भगवंताची आहे. मग ही सगळी लीला भगवंताची आपण त्या क्षेत्रात येईपर्यंत आपल्याला या गोष्टी लक्षात येत नाहीत. आणि त्यासाठी हे ग्रंथ आहेत. आणि ग्रंथ एकदा वाचन केल्यानंतर त्याच्याबद्दल जो काल एक मुलाखत वाचली. मला स्वामी समर्थांबद्दल आवड नाही, मला माहिती नाही हे व्यक्ती कोण आहे, हे मी बघितलेलं नाही, पण लग्नच अशा व्यक्तीशी झालं की जी स्वामी समर्थांची भक्त आहे. आणि त्यांनी सांगितलं की एकदा फक्त माझ्यासाठी चला. तर ते म्हणाले, हो, लग्न जर केलं आहे तर माझं जर तुला सगळं ऐकायचं आहे तर मीही तुझं एकदा ऐकतो आणि एकदा फक्त जाऊन येऊ. गेल्यानंतर मग तिथे म्हटलं, हे कोण आहेत, यांची काय माहिती, यांच्याबद्दलची माहिती दे थोडीशी. मला इतका मी अनभिज्ञ होतो की त्या व्यक्तीबद्दल. म्हणजे ते मुळात नास्तिक असले पाहिजे ना. तर एखाद्या ठिकाणी जर आपण सद्गुरूंच्या ठिकाणी गेलो तर हे कोण आहे म्हणण्याची इतकी आपण कमीपणा घेत नाही. कारण असतील कोणीतरी मोठे ऋषी ज्या अर्थी एवढा मोठा पण त्यांनी पुन्हा पुन्हा असं विचारणं, म्हणजे नास्तिक असलेली व्यक्ती होती ती. नास्तिक काय असेल विशेष? मला तर काहीच नाही, सर्वसाधारण व्यक्ती दिसतोय असं वगैरे त्यांचं बोलणं झालं. आणि ती व्यक्ती आता सद्गुरुपदी आहे समर्थांच्या मठामध्ये. म्हणजे ही जी आकर्षण कसं घडलं? हे सामर्थ्य कशाचं आहे? ओढायचं म्हणजे ओढतात ते. इतका नास्तिक व्यक्ती कसा काय आस्तिकच नाही नुसता बनला, तर त्या क्षेत्रात तो वर गेला. हे सांगत असताना इतक्या साधेपणाने ते सांगतायत, मला काहीच वाटत नाही. सगळं त्यांनी केलं, मी काहीच केलं नाही. मी ज्या दिवशी गेलो ते निमित्त माझ्या बायकोचं झालं, बायकोनी नेलं, आणि पुढचं सगळं त्यांनी मला खेचलं आणि मी ओढत गेलो. बाकी दुसरं मी काहीही केलं, फक्त मी नाही म्हटलं नाही. हे आपण करतो का? फक्त मी नाही म्हटलं नाही. मला जावं वाटलं, एकदा गेलो, दोनदा गेलो, आठवड्यातून 10 दिवस आपोआप पाय ओढायचे. मी गेलो आणि पुढचं सगळं असं घडलं की त्या ठिकाणी सर्व संग परित्याग करून ती नवरा बायकोची जोडी त्या ठिकाणी मठामध्ये मोठ्या पदावर आहे. म्हणजे हे सगळं सद्गुरूंना करून घ्यायचंच असावं, म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडतात. मग हे सगळं सामर्थ्य जे आहे ते सामर्थ्य काय साधं आहे का? म्हणजे एखादी जीवनात वाईट घटना बघतो आपण, तेही तसं समर्थ, ती लीला आहे देवाची. आणि ह्या अशा चांगल्या गोष्टी घडतात, तीही ईश्वराची लीला आहे. या सगळ्या ओवीचा अर्थ असा आहे की सिद्धीचे नियोगे. हे सगळं सिद्धीचे नियोगे. 34वी ओवी. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचे नियोगे. ही जी सिद्धी होते त्यामुळे सिद्धीमुळे सामर्थ्य. सिद्धी आपोआप नाही आहेत. सिद्धीसाठी सुद्धा मानसिक म्हणजे त्यांना जावं लागलं. त्या ठिकाणी त्यांना जो मिळाला आहे संकेत, ब्रह्मांडाचा संकेत मिळतो. ब्रह्मांडाच्या संकेताप्रमाणे जर ती व्यक्ती वागली तर ब्रह्मांड त्याच्याकडून काहीही करून घेऊ शकतं. जसं ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले, ही खोटी गोष्ट नाही. मूर्ख व्यक्ती बोलू लागतो. पंगुम लंघयते गिरीम यत कृपा तमहम वंदे. मग असं त्याची जर कृपा झाली तर मूर्ख व्यक्ती बोलू लागतो. मग हे सगळं जर म्हणतात आहे तर असे सिद्धीचे नियोगे घडत असतं आपापल्या पुण्याईप्रमाणे. आपण जर त्याकडे तसं लक्ष दिलं तर. सूर्यप्रकाश आहे, खिडकी बंद केली, आपल्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही. ब्रह्मांडाचे संकेत आहेत, पण ब्रह्मांडाच्या संकेताकडे जो लक्ष देईल त्याला अशक्यही शक्य घडतंय जीवनामध्ये त्याच्या. ही जे सिद्धीचे नियोगे होतं यावरती विश्वास ठेवा, हे गुरुलक्षण. नंतर ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानाचे नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. नुसतं ज्ञान महत्त्वाचं नाही, यावरती आता भरपूर चर्चा झाली. नुसतं ज्ञान असणं महत्त्वाचं नाही, ज्ञानाचा अनुभव जोपर्यंत येत नाही. आज मला अतिशय सुंदर, म्हणजे आता अतिशय सुंदर प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा आशीर्वाद मिळाला अक्षय तृतीयेच्या दिवशी. जो सांगत असताना दिवस माझा आनंदात गेला. ते म्हणाले, बोलत असताना ज्ञानापेक्षा भक्ती जास्त जाणवते. हे जेव्हा मला
आदरणीय मोहनबुवांनी प्रतिक्रिया दिली, ही मला वाटतं मी सगळीकडे टाकलीसुद्धा. मला अतिशय आनंद झाला. मला पहिलेपासून म्हणते की प्रत्येक वेळी सल्ला किंवा मार्गदर्शन असं न वाटता ज्ञानही वाटण्यापेक्षा ज्ञान नाहीच आहे. मुळात म्हणजे ज्ञान आहे ही गोष्टच नाही आहे माझ्याजवळ. पण ज्ञान आहे, ज्ञानापेक्षाही भक्ती तुझ्या बोलण्यातून जाणवते, हे मला खूप आवडलं. असं त्यांनी अतिशय सुंदर अक्षय तृतीयेच्या दिवशी आशीर्वादपर, जे कधीही कोणाला लिहित असतील, किती व्यस्त त्यांचं शेड्यूल आहे, पण त्याच्या 5 ओळी माझ्यासाठी अक्षय तृतीयेला मिळणं ही खरंच समर्थांची कृपा आहे. मग हे जेव्हा घडतं तो त्या ठिकाणी स्वार्थ नको आहे कोणा, ना बुवांचा स्वार्थ, ना समर्थांचा स्वार्थ, ना घेणाऱ्याचा स्वार्थ. आनंद ओतप्रोत, आनंद इतका की जैशाशी मिळेल जैसा, ज्याला जसं पाहिजे ते देता येत ना. मला हेच पाहिजे, कौतुक नको आहे, पण आशीर्वाद पाहिजे. आणि आशीर्वाद मिळत असताना जे मला वाटतं त्यांनी बोलावं तेच त्यांच्या शब्दात आहे, की त्यांनी असं नको तू किनी जरा बोलते. अगदी सुरुवातीचा अनुभव, जेव्हा सुरुवातीला काहीतरी रामाबद्दल कविता वाचन केलं, 4-5 वर्षापूर्वी कविता केली वाचन, तर आमच्या आणखी मार्गदर्शिका आहेत ना, त्यांचं नाव जर घेतलं, त्या रामाच्या भक्त म्हणजे इतक्या आहेत की त्यांनी सगळं सोडून दिलं आहे म्हणजे सगळे विषय सोडून, म्हणजे इतक्या छान मोठ्या पदावर असून फक्त रामाचं जे काही त्यांना रामाच्या संदर्भात कार्य करायचं आहे तेवढं करतात आणि शांत बसतात. हे सोडणं सोपं नाही. मग त्यांनी सतत माझं ऐकत होत्या. सुरुवात माझी जेव्हा झाली तेव्हा त्या सतत ऐकत होत्या. मला म्हणायला इतकं छान आहे, इतकं गोड आहे सगळं, पण मला असं वाटतं आहे की रंगाचं सुद्धा तू असं करावं विचार, की असा रंग करावा, चेहऱ्यामध्ये असा बदल करावा, असं वागावं, तसं वागावं. 3 वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितलं आणि मी ती आज्ञा शिरसावंदे मानली. म्हटलं ताई तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी मान्य आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्येच आपल्याला पुढे जायचं आहे. मग हे जे स्वार्थविरहित लोक देतात ना सल्ले, ते अतिशय महत्त्वाचे असतात. आणि अक्षय तृतीयेला जर एखादी गोष्ट आपल्याला अक्षय वाढवायची असेल तर याचा आनंद द्विगुणित करणेसुद्धा महत्त्वाचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला असं म्हणायचं आहे की स्वार्थविरहित जे काही लोक असतात ना ते सगळे वेगळे असतात. ते एकच शब्द बोलतील, एवढे आशीर्वाद देतील की आपल्याला त्यांनी भरून पावलं. म्हणून मी म्हटलं पोस्ट कोणती टाकली असेल माझी, क्षण झाला अमर, आणि तिथे टाकलं आहे हनुमंत, हनुमंताच्या पुढे रामराय आणि क्षण झाला अमर. अशी पोस्ट मी बुवांना आणि फेसबुकवर पण टाकली की हाच मला क्षण पकडायचा आहे. मग असा जो अनुभव आहे, अंतरात असलेला अनुभव, काय वेगळा आहे याच्यापेक्षा. समर्थ म्हणतात ज्ञानाला महत्त्व नाही, अनुभवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्ञान नसलेला व्यक्तीसुद्धा अनुभव घेऊ शकतो. म्हणून कुणीही ज्ञानाचा अहंकार करू नये, पण भक्तीमध्ये जो रमतो त्याचा जो आनंद आहे तो आनंद काही वेगळा असतो, जो अंतरात वसलेला असतो. ही ओवी आता अगदी महत्त्वाची आजच्या दिवशी सापडली आपल्याला. ऐसे तयांचे सामर्थ्य, ही सुद्धा त्यांचीच लीला आहे. ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. असा सामर्थ्यांचा स्वार्थाचा दुसरा पण अर्थ काढू शकतो. जे सामर्थ्यवान असतात त्यांचा स्वार्थ हा आहे की पुढच्या जीवाचं कल्याण व्हावं. जे समर्थ आहेत, स्वतः समर्थ आहेत, स्वामी समर्थ आहेत, बुवा समर्थ आहेत, पण तरीही इतरांचं कल्याण व्हावं त्यासाठी ते आपल्या प्रत्येक जीवाला असं म्हणत असतात, आशीर्वाद देत असतात. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. हे कसं घडतं, हे गुरुतत्व आहे. गुरु देहात नसले तरी तत्वरूपाने प्रत्येकाच्या हृदयात आहे. हो, माझी काळजी घेणारं तत्व चिरंजीव तत्व आहे. प्रत्येक जीवाची काळजी घेणारं तत्व चिरंजीव आहे. जीवाच्या आधी होतं, आपल्या आधी आत्ताही आहे, पुढेही राहणार आहे. याचा अनुभव जर घेतला तर निशंक आणि निर्भय मन होणार की नाही, हा अनुभव घेणं हा खरंच ग्रंथाचा परिपाक आहे. निशेष दुराशा तुटे, मग निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे. आता ही जी दुराशा आहे की नाही, याच्यापासून हे मिळेल, त्याच्यापासून ते मिळेल, आपल्यापासून काय द्यायचं हा विचार नसतो, त्याच्यापासून हे मिळेल, हे केल्याने हे मिळेल, ही जी निराशा आहे, म्हणजे याच्यापासून जर आपण तुटलो दुराशेपासून तरीच भगवंत भेटे, म्हणजे तो भगवंत भेटलेला आहे. आतमधल्या भगवंताला तेव्हाच आनंद होतो जेव्हा परोपकाराकडे मन वळतो, जेव्हा स्वार्थ संपतो, स्वतःचा स्वार्थ कळतो, तेव्हा भगवंत भेटतो. दुराशा धरती वोखटे, शब्द ज्ञाते कामिक. आपण याच्यावरती भगवंत भेटेल का यासाठी स्पेशल निरूपण केलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट एकात एकच आहे की भगवंत कुठे आहे, भगवंत आतच आहे. आपण आहोत म्हणून भगवंत आहे. आपण गेलो, भगवंताचं कार्य चाललं आहे, आपल्यासाठी नाही.
कारण आपण संपलो आहे. म्हणजे आपण असणे म्हणजेच भगवंत असणे इतकं नातं आपलं खरं आहे त्याच्याशी, हे शब्द ज्ञाते कामिक. बाकी सगळे शब्द खोटे, सगळे लबाड शब्द आहेत. समर्थ म्हणतात बाकी सगळं जे ज्ञान आहे ना ते सगळं खोटं आहे, कारण त्या ज्ञानातून तुमचं कल्याण. हां शरद दादा बोला. निषेध बहुत ज्ञाती नागवली, कामनेने वेळी केली, कामना इच्छिताच मेली, बापुडी मूर्खे. आता एखादी कामना केली, ह्याचा अनुभव आपण सगळेजण घेतोय की कामना एखादी केली ती पूर्ण झाली, त्याच्यासाठी वेडं झालो आपण, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण वेडं झालो. कामना इच्छिताच मेली, आणि मग त्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते काही समाधान मिळालं नाही तर बापुडी मूर्ख, हा मूर्खपणा आहे. आता हे कळायला पाहिजे, निशेष कामना रहित, पण कामना नसताना एखादी गोष्ट करणे, ऐसा तो विरळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षयी त्याचे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय शब्दही पण आला. ही काहीतरी मोठी लीला समजायची प्रत्येक वेळी आपण, की प्रत्येक गोष्ट त्याच्या मताने घडत असते. निशेष, काहीही उरायला नको शिल्लक, काहीही उरता कामा नये. आज काय उरलंय? काहीच उरलं नाही आपल्याजवळ, निशेष झालं पाहिजे. असं निशेष, कामना विरहित, कोणत्याही प्रकारची कामना नाही. आहे की नाही कठीण? तसं कठीण पण तसं सोपं. कारण आपल्याला आपल्याबद्दलच फक्त विचार करायचा हे जर ठरवलं तर मग इतरांचा संबंध मनापासून संपतो, मनाचा संबंध संपतो, बाकी सगळ्या गोष्टी चालू असतात. अपेक्षाच नाही कुणाकडून, ही अशी कामना रहित ऐसा तो विरळा संत. असा संत असतो जे ज्याला अपेक्षा नसते. लहानपणी मनात यायचं बरेचदा, आपलं असं केल्याने आमच्या महाराजांना राग येईल का, असं काही केल्याने या संतांना राग येईल का. प्रत्यक्षामध्ये संतांना राग येतच नाही. मग मागच्या वेळेस ते परमहंसांचं उदाहरण सांगितलं की दारू पिणारा मनुष्य याहून काय वाईट असू शकेल. आपल्यासारख्याला सुद्धा राग येतो की हा दारू पितो, संताप होतो जीवाचा. ह्याच्या संदर्भात मला बोलायचं नाही, हा वाईट आहे, कारण त्याला आपल्याला सुधरवायचं नाही आहे ना, आणि आपण सुधरवू शकत नाही, आपल्यामध्ये तेवढी पात्रता नाही. त्यामुळे चिडचिड करून त्या व्यक्तीशी संबंध आपण तोडतो. आपल्यामध्ये आणि संतांमध्ये हा फरक आहे. त्यात अर्थात ही गोष्ट घडणारच आहे जर चुकीचं वागत असेल. त्यांनी 2 दिवस येऊन सांगितलं असं कर, त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांनी प्रयत्न केला, ते फसला, त्याला काही दारू पिल्याशिवाय झालं नाही, म्हणजे तो वाईट वागणं त्यांनी सोडलं नाही. पण यांची कामना विरहित वृत्ती असल्यामुळे काय झालं, त्यांचं जे तेजोवलय आहे, त्यांची जी प्रभा आहे, त्यांनी जे काही जगासाठी कल्याणासाठी केलं आहे त्याचं जे चेहऱ्यावरचं तेज आहे किंवा एक प्रकारचा आदर आहे, त्यामुळे तो व्यक्ती येऊन पुन्हा म्हणाला, मी स्पष्ट सांगतो, मी दारू सोडू शकत नाही हो, खूप प्रयत्न केले, त्यापेक्षा मी तुमचं नाव घेणं सोडतो आणि मी तुमच्या घरात पुन्हा येणार नाही. तरीही ते नाराज झाले नाही. इतकं मी सांगून हा ऐकत नाही. त्यांनी पुन्हा त्याला सांगितलं, आता फक्त एकच कर म्हणे, पीत जा. फक्त माझ्या फोटोच्या समोर ठेवतो ग्लास आणि मग पीत जा. 2 दिवस त्यांनी प्रयत्न केला, तो एक क्षणही फोटोच्या समोर ठेवू शकला नाही. बघा भगवंताची अगाध लीला कशी आहे. तो नाही ठेवू शकला कारण आतमधला भगवंत जागृत आहे. मायेच्या मध्ये जरी तो चुकत असला तरी आतला भगवंत त्याला हे म्हणत नाही की गुरुच्या समोर दारू ठेवून तू पी, ही आज्ञाच त्याला देऊ शकत नाही आतला भगवंत. त्यामुळे तो शेवटी म्हणाला, किती प्रयत्न केले, आता मी फोटोसोबत ठेवत नाही. मग फोटोसोबत ठेवत नाही, त्याच्यापेक्षा आपण सोडून देऊ. असं करून त्यांनी त्याचं व्यसन सुटलेलं आहे आणि पुढे तो त्यांचा शिष्य झाला आहे. म्हणजे एकाच्या शिष्याची प्राप्ती त्यांना झाली आहे. कशाच्या भरोशावर झाली? कारण ते स्वतः अपेक्षा विरहित आहे. त्यांना त्याच्याकडून काय हवं होतं? असं कोण करू शकतो? म्हणून त्यांनी मागे एक शब्द त्यांनी वापरला आहे समर्थांनी त्या ठिकाणी, की ते वचन, तो एक शब्द सापडला पाहिजे पटकन, लाचार म्हटलंय त्यांनी. जो यातीचा व्यापार सिकवेती भरावया उदर तेही परू साचार, सद्गुरू नव्हेती ऐक्यता करी. सद्गुरू जाणावा शीघ्र जोडो फोन नका. नाही, हां
एकद्रव्याचे विकिले, एकद्रव्याचे विकिले, आणि 23वी ओवी आहे ती. एकद्रव्याचे विकिले, एक मिनिट फोन येतो. एकद्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीनरूप. अशा लोकांना दीनवाणं म्हटलंय. एखाद्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं ऐकून किंवा विद्यार्थ्यांनी यावं असं म्हणून जर कोणती तडजोड केली तर त्यांना दीन नाही का होणार? तो त्याचं स्वतःचा ऑरा, त्याचं स्वतःचं तेज संपणार नाही का? मग 23वी ओवी आणि आताची जी ओवी आहे त्या ठिकाणी बघा एकदम फरक. ते म्हणतात आहे की संत अवघ्याचे निमित्ते अक्षय ज्याचे, तो असा हा जो कामना रहित असतो, त्याचं स्वतःचं तेज असतं, सामर्थ्य असतं, कारण त्या ठिकाणी त्यांच्या कोणत्याही प्रकारची अपेक्षाच नसते. मग अपेक्षा नसल्यामुळे त्याचं तेज वाढतं. खाली मान घातलेले संत किती तेजस्वी असतात. वर न बघता सुद्धा हृदयाचा ठाव घेणारे हे संत वेगळे आहेत ना. ऐसा तो विरळा संत अवघ्या वेगळे मत अक्षय ज्याचे. आणि सगळ्यांच्याबद्दलचे मत आहे किंवा त्याचं इतरांबद्दलचं किंवा इतरांचं त्याच्याबद्दलचं अक्षय मत आहे, बदलणारं नाही आहे, शाश्वत आहे. अक्षय ठेवा सकळांचा, पुन्हा अक्षय शब्द, अक्षय ठेवा सकळांचा, परिपांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. हा जो अक्षय मार्ग आहे, हा जो अक्षय सुखाचा मार्ग आहे, समाधानाचा मार्ग आहे, हा फक्त 1 तासासाठी किंवा आपण जितका वेळ आपण रामनामात असतो तितक्या वेळासाठी नाही. पूर्ण जीवनाचा उद्देशच समाधान असलं पाहिजे. काय करावं आणि काय करू नको याबद्दल आपण कधीच बोलत नाही. हे करू नये, हे करावं असं बोलत नाही. जे करत असताना समाधान टिकत असेल, जे न केल्यामुळे समाधान टिकत असेल, म्हणजे समाधान आहे. दिवसभर रामाच्या सानिध्यात राहणे आहे. काय करतो किंवा काय करत नाही याला महत्त्व नाही. रामानामामध्ये असणे, रामनामामध्ये रामाच्या जाणीवेत असणे म्हणजे मग तो ईश्वराचा मार्ग आहे. काय करू नये, आम्ही असं उद्या म्हटलं, हे नाही करायचं कधीच. असं नाही झोपायचं, 9 वाजता वगैरे झोपायचं नाही. 9च्या आधी झोपलंच पाहिजे, 7-8 वाजता. काय करू नये हा जबरदस्तीचा मामला या ठिकाणी नाहीच आहे. जे करत असाल, रात्री जागत असाल, ते सुद्धा ईश्वराच्या नामाने जागा, त्याच्या आज्ञेने जागा. या सगळ्या गोष्टी अक्षय सुखाचा मार्ग देणाऱ्या आहेत. काय करता, काय करू नका, कोणतंही कर्म सोडायला सांगितलेलं नाही. अर्जुनाला बाण मारायला सांगितले आणि मारत असताना फक्त माझं नाव घे आणि तुझी सगळी पापं नष्ट होतील याची ग्वाही तो देतो आहे. जे करशील ते माझ्या नावाने करशील, हे आणि त्या शब्दांमध्ये कोणता फरक आहे? निशेष अक्षय ठेवा सकळांचा, परिपांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती श्रीराम. आता सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सिद्धी आणि सामर्थ्य झाले. आधीची ओवी आहे, पुन्हा उजळणी झाली. सिद्धी आणि सामर्थ्य झाले. सामर्थ्य देहाचं महत्त्व आले, देहाला महत्त्व आलं. नाही पटणार समर्थांना बहुतेक, पुढे बघू काय म्हणतात ते. देहाला महत्त्व आलं. मी काहीतरी केलं, काहीतरी माझ्याकडून घडलं, काहीतरी विशेष कृपा झाली, हे सत्वगुण जरी असला तरी, सत्वगुण आहे ना हा, काहीतरी मिळालं, सत्वगुण आहे. सिद्धी आली आणि सामर्थ्य आलं झालं. सामर्थ्य, या सामर्थ्यामुळे देहाला महत्त्व आलं. 1000 प्रवचनं झाली, 1000 आमचे कार्यक्रम झाले. जे म्हणतात ना लोक, आमचा 1100वा प्रयोग आहे, 500वा प्रयोग आहे. महत्त्व देहाला येतं, कारण या देहानी एवढ्या गोष्टी केल्या, या देहानी इतकी पारायणं केली. हा जो देहाला महत्त्व येतं आणि त्यामुळे सिद्धी प्राप्त होते. सिद्धीमुळे देहाला प्राप्त होतं. काहीतरी जपमाळ केली, इतक्या 13 कोटी, 10 कोटी, 1 कोटी, विष्णू सहस्त्रनाम, हे सगळे संकल्प लोक करतात. त्यामुळे येते सिद्धी, त्यामुळे येतं सामर्थ्य. येतं का नाही येणार? एखादी गोष्ट जर आपण सातत्याने केली, आता पुढे समर्थ काय म्हणतात ते बघू, काय त्यांना वाटतंय. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहाचं महत्त्व आले, या देहाला महत्त्व आले. तेणे बेचाळ बळकावले, वाटलंच मला असं म्हणतील. कधीही असं म्हणणार नाही की देहाला जे महत्त्व आलं ते अतिशय उत्तम आहे. लागलीच त्यांनी आपल्याला ठणकावलं आहे की तेणे बेचाळ बळकावले देहबुद्धीचे. त्यामुळे देहबुद्धीने हे बळकावलं आहे, बुद्धीने त्यांना असं समजायचं. म्हणजे सिद्धी आणि सामर्थ्य कामाचं आहे का? या 2 ओळीमध्ये अगदी विरोधाभास. ज्यांनी म्हटलं आहे सिद्धी आणि सामर्थ्य झाले, किती सामर्थ्य येतं? खरंच थोडंसं काही ज्ञान आलं की लागलीच विचारणारे आले. विचारल्यानंतर आपण आपलं सांगतोय, ज्ञान वाढतंय, ह्या व्यक्तीला महत्त्व आहे. मग देहाला महत्त्व आलं ना,
कारण या देहामध्ये सिद्धी आणि सामर्थ्य निर्माण झालं. जेव्हा आपली स्वतःची परंपरा आपल्याला आठवते, बाजूला उभं राहायचं आहे, काहीही माझा संबंध नाही, हे सगळं माझे सद्गुरू करतायत, माझे रामराय करतायत असं म्हणणारे सद्गुरू बघितले. हे नाथ पाहिले होते, सुप्रसन्न दर्शन झाले, सद्गुरू मनामध्ये भरले, पाहता हृदय गलबलले, सद्गुरू मनामध्ये भरले. असे सद्गुरू मनात भरतात. नाही तर देहाला महत्त्व देणारे माझी पूजा करा, माझी आरती करा, कारण मला सिद्धी आहे ना, सिद्धी तुमच्याजवळ. पण जे लोक देहाची पूजा करतात, देहाला जेवू घालतात, त्यांना आरती करतात, शक्य आहे का? हे तर माझ्या मनाला तर पटणे शक्य नाही. देहाची आरती करणारे सद्गुरू बघितल्यावर आश्चर्याची म्हणजे अक्षरशः म्हणजे पटण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. कारण आपण त्या परंपरेतच नाही. सद्गुरू असेपर्यंत स्वतःचं स्तवन नाही, स्वतःचं कवन नाही, स्वतःचं कौतुक नाही, काही नाही. सगळं माझ्या सद्गुरूंचं. ते जेवल्यावर मी जेवीन, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. मग हे देहाला महत्त्व समर्थ परंपरा आहे. तसे आपले सद्गुरू हे नाथ पाहिले होते, सद्गुरू मनामध्ये भरले. म्हणून प्रत्येक शिष्याच्या मनात ते भरले. त्यांनी देहाला महत्त्व न देता तत्वरूपाने आमच्यामध्ये आहे. देह काय काल होता आज नाही, पण ते तत्व जे तुझ्या पाठीशी राहणार आहे प्रत्येक शिष्याचा, ते तत्वरूपाने जगले आहेत आणि जगतायत आणि जगणार आहेत. असे अक्षय माझे सद्गुरू आहेत, असे अक्षय माझे समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ म्हणत असताना तो जो त्यांचा जो भाव आहे मनामध्ये, ती जागृती येणं साहजिक आहे. कारण अक्षय ठेवा सकळांचा. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहाचं महत्त्व आले, तेणे बेंचाड बळकावले देहबुद्धीचे. त्यांनी फक्त देहबुद्धी वाढते. ही एक लीला आहे, रामाची एक लीला आहे. जसं काम आपण सगळं सोडलं म्हणतो, वैराग्य आलं, हे सोडलं ते सोडलं, फक्त सत्वगुणाकडे वळलो. आता मी फक्त प्रवचनं करते, आता मी फक्त निरूपण, आता मी फक्त ज्ञान. तिथे सुद्धा अडथळा किती मोठा आहे. देहाला महत्त्व द्यायचं नाही. देहाला जे महत्त्व दिले देहबुद्धीचे, तर त्या ठिकाणी सगळा मार्ग चुकला. म्हणजे सगळं मुसळ केलात, देह निघून जाईल, पुन्हा उच्च कुळातच मिळेल जन्म, कारण की कष्ट केले, ज्ञान मिळवलं आहे, पण मुक्ती नाही. कारण देहाला महत्त्व असेल तर मुक्तीपर्यंत व्यक्ती जाऊ शकत नाही. सांडू ना अक्षय सुख, अक्षय सुख सांडायचं आहे. मीराताई ठीक चाललंय ना आता? अक्षय सुख सांडायचं आहे. सामर्थ्य इच्छिते ते मूर्ख. जे सामर्थ्याची इच्छा करतील ते मूर्ख आहे. जे सामर्थ्याची इच्छा, सामर्थ्य येत आहे, समजलं का? सामर्थ्य येत आहे, समजलं का? म्हणजे सगळ्यांना समजत आहे, मी माझ्या मनातले भाव सांगते. समजलं का? की सामर्थ्य वाटतं की नाही. अरे एखादी गोष्ट आपण करतो तर काहीतरी मिळावं असंच वाटतं ना. कशासाठी करतोय, वेळ कशासाठी घालवतोय, काहीतरी तर मिळेल ना मला त्यातून. पण ते जर सामर्थ्य इच्छित असू तर सांडून अक्षय सुख, सामर्थ्य इच्छित ते मूर्ख. तेही इच्छा जर करत असतील तर समर्थांच्या दृष्टीने ते मूर्ख आहे. काहीच मागायचं नाही. असाच दासबोध कधी समजला असेल का आपल्याला? काहीही मागायचं नाही. समर्थ म्हणतात, मी लिहिलं का, मला काही हवं आहे का? तुमचं सुख त्याच्यात, तुमचं कल्याण म्हणून लिहिलं बाबा. सुरुवातीला किती आपण त्याच्यावरती चर्चा केली की त्यांना असं आवडत नाही. माझं ऐका बरं, वाईट माझ्याबद्दल बोलू नका बरं, मला असं काही म्हणायचं नाही आहे, फक्त त्यातून तुमचा फायदा व्हावा एवढंच मला बोलायचं आहे, दुसरा अर्थ कृपा करून माझ्याबद्दल काढू नका. भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात, मला खूप वाईट म्हणतात लोक. जे वाईट म्हणतात त्यांच्यासमोर माझं गुणगान गाऊ नका बाबा, कारण ते मला उगीच वाईट म्हणतात. प्रत्यक्षात मला वाईट म्हणून काहीच करायचं नाही आहे. मला तुमचं कल्याण करा. ज्याला कळतं ना त्यांनाच सांगा बाबा, इतरांना काही सांगू नका. ही काळजी ईश्वर स्वतः घेतो आहे. ही काळजी स्वतः समर्थ घेत आहेत. ही काळजी स्वतः आपले सद्गुरू घेत आहेत. ही काळजी आपण नको घ्यायला. महाजनो येन गतस्स पंथा. महाजनांच्या जर मागे आपल्याला जायचं असेल तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचं असेल तर त्यांनी जे केलं, त्यांनी जे अनुभवलं, करण्यापेक्षाही त्यांनी जे अनुभवलं ते खूप महत्त्वाचं आहे. करणे आणि अनुभवणे. मग सांडून अक्षय सुख, इतकं सुख पुढे असताना त्रास नाही होत आहे ना या गोष्टीचा. इतकं सुख पुढे असताना जर तो मूर्ख सामर्थ्य मागत असेल, मला सामर्थ्य मिळावं, माझं सामर्थ्य वाढावं. अरे निर्विकार होणं आवश्यक आहे. सामर्थ्य काय पाहिजे? कामने सारखे दुःख, कामने सारखे दुःख आणि का नाही. पुन्हा ती कामना ही वैरीण जी बुद्धी आहे ना, तीच आपल्याला पुन्हा दुःख देणार आहे. कारण हे केलं, किती लोकांना सवय असते
आता इतके छान अनुभव येतात म्हटल्याबरोबर 1-2 लोकांनी असे सल्ले दिले, ताबडतोब लिहून काढा, ताबडतोब लिहून काढा, ते ठेवा. 10 वर्षानंतरचा जो तुम्हाला वाटेल की यांनी आपल्याला असं सांगितलं होतं, असं ते वाचा, तुम्हाला आनंद मिळेल. का भूतकाळात रमायचं? का या क्षणाचा दिवसभर आनंद घ्यायचा नाही? जे आठवलं त्याला आठवलं, नाही आठवलं गेलं, काय वाया गेलं? जमा करणे शेवटी कशाला कारण आहे? जमा करणे हे पुन्हा सगळा संचय करणे हे पुन्हा मूर्खाचं लक्षण आहे, समर्थ म्हणतात. त्यामुळे सगळं सोडून द्यायचं, सोडावं लागणारच आहे. एका क्षणात सगळं सोडायचं आहे. कामनेसारखे, कारण त्याच्या मागे कामना वैरिण्या हे अनुभवाचे बोल आहेत बरं. हे ठिकाणी समर्थ हा म्हणतात अनुभव घ्या. आपल्याला खूप काही मिळतंय, सामर्थ्य मिळाल्याबरोबर त्या सामर्थ्यात गुंतून राहू नका. गुंतून राहिल्यानंतर त्याच्यासारखं दुःख नाही. म्हणजे संसार सोडल्याने मोकळे झाले होतो आपण, संसार सोडला, पण पुन्हा या क्षेत्रामध्ये तोच संसार जमा करायचा का? या ठिकाणी भांडीकुंडी नाही आहे तर कौतुक आहे, पैसा आहे, मान मरावतव आहे, प्रसिद्धी आहे, कौतुक आहे देहाचं, पुन्हा तेच. तिथे भांडी होती, इथे मान आहे. एकूण काय? अडकणंच आहे. मग अडकणं असेल तर ते अडकणं कसं चालणार आहे? अडकणंच तर आपल्या जीवाला कारणीभूत आहे, पुन्हा जन्माला. समर्थ म्हणतात तिथपर्यंत चला, हे गुरु लक्षण आहे. या ठिकाणी तिथपर्यंत पुढे जायचं आहे. किती कठीण आहे, तितकंच सोपं आहे. सोडूनच द्यायचं आहे सगळं आणि काही धरायचंच नाही आहे शिल्लक. आपोआप संधी मिळत राहते, आपोआप आपण प्रवाहाप्रमाणे पोहोच जातो, आपोआप ते सगळं घडत जातं. असं जर केलं, बोलणंसुद्धा आपोआप आहे, ऐकणंसुद्धा आपोआप आहे. ऐकल्यानंतर पुन्हा पुन्हा तेच. मी 3-4 वर्षापूर्वी कशा पद्धतीचा म्हणजे विचार असावा असा मनात, त्यामुळे 3-4 वर्षापूर्वी एक गोष्ट लिहिली होती की एखादी गोष्ट किंवा एखादा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर तो पाहतो, त्याचा आनंद न घेता आपण मागे जातो. तो व्हिडिओ सांगणारा मागे किती आहे त्याचे. मग ते मागे जाता जाता असं लक्षात येतं की फार काही तो हुशार नाही, त्याचा तोच व्हिडिओ फक्त चांगला होता, आपण उगीचच खणलं. इतकं खणून मागे गेलं, इतकं काही विशेष नव्हतं. त्या क्षणाचा आनंद सोडून मागे खणलं. मग मागे खणून कदाचित आवडेल, पण त्याच्या मागे लागायचं नव्हतं. आणि नाही आवडलं समजा, कशाला खणायचं? तो जो आजचा आहे, जो व्हिडिओ, जे काही ज्ञान समोर आलं आहे, त्याचा आनंद घेता कुणी दिलं, कसं दिलं, केव्हा दिलं, कुठे शिकलं, काय झालं, त्याचीच माहिती आपण काढत बसतो. त्या माहितीच्या शिवाय चैनच पडत नाही. म्हणजे ते ज्ञान मिळालं, ते ज्ञान बाजूला, आणि त्या व्यक्तीची माहिती आणि त्या व्यक्तीचं ज्ञान आणि त्या व्यक्तीचं कौतुक, अशी बुद्धी त्याच्या मागे ओढते. मग त्या ठिकाणी आपण स्थिरच होऊ शकत. आत्ता चांगलं आलं आहे ना, कदाचित त्या व्यक्तीची मती फिरेल तर तो चांगला पण नसतो. आधी पुष्कदा असं होतं की आधी गुंडे असतात आणि त्यांचे जे आधीचे व्हिडिओ पाहिले ते गुंडे, नंतर त्यांना एकदम उपरती होते, बोलायला लागतात पोपटासारखे. मग हे जे पोपटपंची आपण त्यांची ऐकली ती आवडली, पण मागे खणलं तर काय निघालं? कोळसा. खणायचा वेळ किती गेला वाया. आहे ते आनंद घेण्याची जी सवयच नाही राहिलेली ना, मग आणि काही नाही, ही कामना आहे. मागे तो कसा, मग त्याला फोन करायचा, मग तुम्हाला हे कसं सुचलं, त्यामध्ये आपण रमतो. त्या ज्ञान जे त्यांनी दिलं होतं त्याच्या आपण दूर जातो. मग हे आपण आपल्या स्वतःला कुठे स्थिर करायचं आहे? नाही तर हे कामनेसारखे दुःख, पुन्हा त्या व्यक्तीशी संबंध, पुन्हा त्या व्यक्तीचे अनुभव. अरे त्यांनी सांगितलं ते मला जमलं नाही, त्याला कसं जमलं, मला कसं नाही, दुःख, त्याला किती लवकर आलं, मला नाही आलं. असं हे सगळं जे चालू होतं ही कामना आहे. एक गोष्ट दिसली की त्याचा अनुभव घेऊन मोकळं होणे, कौतुक करून असं शिकता आलं. त्याचं कौतुक त्या ठिकाणी एक प्रतिक्रिया टाकायची. अतिशय सुंदर, आज अतिशय आनंद झाला, मागे खणणे नाही, पुढच्या भविष्याची चिंता नाही, आजच्या आज मोकळं काम. जितका आनंद घ्यायचा तितका घेतला आणि आपण मोकळं होणे, नाही तर हे कामनेमध्ये आपण अडकणे. मोकळं व्हायला पाहिजे. त्या सुमनताई महादेवकर ज्यांनी योग वसिष्ठ लिहिला, त्यामुळे मी तृप्त आहे. काय मला लिहित असताना सुद्धा आनंद, पूर्ण झाल्यावर ते पुस्तक विकलं जात आहे नाही जात आहे तो वेगळा प्रश्न आहे. मला पैशाची चिंता नाही, त्या पुस्तकाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं. त्या मोकळ्या आहेत. किती कष्ट केलेत, मागे नाही, मागचं नाही, पुढची चिंता नाही, असं जगता आलं पाहिजे. म्हणजे तो योग वसिष्ठ ग्रंथ लिहित असताना तो जो काही त्यांचा अनुभव आहे, तो अनुभव त्यांनी जपला आणि मोकळ्या झाल्या. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा ईश्वरे विण जे कामना, तेणेची गुणे नाना यातना. मग आता समर्थ स्ट्रिक्ट पुन्हा. आता ते दुःख झालं, ते दुःखाबद्दल न बोलता आता म्हणतात ईश्वरे विण जे कामना. ईश्वराची कामना नसताना त्याची जी दुसरी कामना, तीर्थेची गुणे या नाना यातना,
पावती होती पतना वर पडे प्राणी. आणि यामुळे त्याचं पतन निश्चित आहे. पतन म्हणजे अगदी जे वाईट कर्म करतात इतकं पतन होत नाही, पण कल्याणही होत नाही ना. म्हणजे आपल्याला फक्त चांगलं नाही म्हणायचं आहे. आता पुष्कदा आपली मुलंसुद्धा म्हणतात की हे तर गृहीतच आहे तुमच्याकडून, हे तर असायलाच पाहिजे, याच्या पुढे काहीतरी करायला पाहिजे तुम्ही. हे आपल्याला गृहीत धरतात ना मुलंसुद्धा, की आपण वाईट वागत नाही हा माझा गुण नाही, मी यांच्याशी वाईट वागत नाही हा माझा गुण ठरू शकत नाही, मी वाईट न वागता सद्गुण दाखवते हा माझा गुण ठरू शकतो. इतकं वर जायचं आहे. नुसती वाईट नाही वागली, शिक्षा नाही केली म्हणून आई नसते, त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करावं लागतं. हे जर प्रत्येक क्षेत्रात आहे तर पारमार्थिक क्षेत्रात तर ते अधिकच सूक्ष्म आहे. कारण सूक्ष्माचा अंश आहे आपण स्थूलात आलेलो. मग स्थूलातून सूक्ष्माकडे जायचं असेल तर किती हलकं पिसासारखं व्हावं लागणार आहे, किती पिसासारखं व्हावं लागणार आहे, हलकं. मग सांडून अक्षय सुख सामर्थ्य इच्छिते ते मूर्ख, कामने सारखे दुःख आणि काहीच नाही श्रीराम. ईश्वरे विण जे कामना, तेणेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वरपडे प्राणी. होता शरीरासी अंत, समर्थ म्हणतात होता शरीरासी अंत, सामर्थ्यही निघून जातं, सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. आणि त्यामुळे भगवंत अंतरला, आणि आपल्याला अंतरस्थ कमी करायचं आहे. अंतर नाहीच आहे. भगवंत आणि जीवामध्ये आणि शिवामध्ये अंतर नाही आहे. ते अंतर नाही हे जाणवण्यासाठी जे चाललेले प्रयत्न आहे, त्या ठिकाणी आपली बुद्धी, कामना, इच्छा. बरं, इच्छा कोणत्या प्रकारची आहे यावरती आपण चिंतन, आपण आपलं वैयक्तिक करू, वैयक्तिक चिंतन करू. किती वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा असतात आपल्या, असतातच. त्या इच्छांचं दमन, इच्छा दमन करायचं आहे, इच्छेचं दमन करायचं आहे. तर त्या आकाशाच्या ब्राह्मणासारखी अवस्था जी सुरुवातीला होती तशी होईल. आणि इच्छा नसल्यामुळे कुणीही मला धक्का लावू शकत नाही, कारण मला काही वाटतच नाही, मला सुखही नाही, मला दुःखही नाही, मला अपेक्षा नाही, काहीच नाही. असं जेव्हा ती अवस्था हलकी वायूसारखी अवस्था होईल, मग तो वायुरूप आपला हनुमंताचाच आपण आपल्यामध्ये अंश आहे असं गृहीत धरून हनुमंत रामाच्या ठिकाणी रत असल्यामुळे राम आणि हनुमंत काही वेगळा नाही अशी अनुभूती समर्थांना, म्हणजे सगळ्यांना अपेक्षा आहे. समर्थांना असं वाटतंय की अशा प्रकारचे गुरु, अशा प्रकारचे शिष्य अजूनही आजही आपला हा समाज संपला नाही. थांबते, 2 ओव्या वाजते. म्हणून निकामता विचारू, दृढबुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरू पैल पारू, पाववी भवाचा श्रीराम. मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती श्रीराम. याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्मविषयी श्रीराम. याहीवरी अध्यात्म श्रवण, आधी जडजड होत जाणार आहे उद्यापासून. याहीवरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर श्रीराम. जेथे सारासार विचार, तेथे होय जगदोद्धार, नवविधा भक्तीचा आधार, बहुतजनासी श्रीराम. म्हणून नवविधा भजन, जेथे प्रतिष्ठले साधन, हे सद्गुरूचे लक्षण, श्रोती ओळखावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.